25/28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग सेलू यांच्याकडे गतिरोधक बसविण्याची मागणी परभणी सेलू। आज दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सेलू शहरातील रायगड कॉर्नर ते परभणी रोड, नूतन महाविद्यालय ते बाबासाहेब मंदिर रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते वालूर नाका ते सर्व रोड अत्यंत रहदारीचे आहेत। या रोडवर 4 शाळा महाविद्यालय शिकवणी वर्ग व नागरी वसाहत आहेत। या रोडवर लहान लेकरं वयोवृद्ध नागरिकांचा वावर असतो। दुचाकी व चारचाकी वाहनधारक या रोडवरून अत्यंत बेदरकारपणे वेगाने वाहने चालवत आहेत। त्यामुळे अपघात होऊन अनेकांनी आपले जीव गमावले आहेत व अनेक जण कायमचे अपंग झाले आहेत। या रस्त्यावर शाळा व महाविद्यालय असल्यामुळे अनेक विद्यार्थी सायकलवर येणे जाणे करतात, पण या भरधाव वाहनांचा धक्का लागून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी तात्काळ या तिन्ही मार्गावर गतिरोधक बसविण्यात यावे, नसता श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठान सेलूच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जयसिंग शिळके, गणेश शेवाळे, विनोद धापसे, कृष्णा पडघन, अक्षय सोळंके, पवन धुमाळ, आकाश इघवे, करण ढवळे आदी उपस्थित होते। जिल्हा ब्युरो चीफ परभणी उत्तम लोखंडेची रिपोर्ट। रायगड कॉलेज परभणी तिथे गतिरोधक बसवावं लागतं, काहून की तिथे शाळा आहेत का 2 कॉलेज गतिरोधक बसतील ना, बसवायला बसलेच नाही साहेब, रस्ता झालाय ना। पुन्हा हे जे आहे ना कॉलेजच्या खालचा रोड आपला बाबासाहेब मंदिर रोड, तिथे बी लय गाड्या पाडवले, शाळा आहे तिथे, लहान लहान लेकरं जातात, नूतन इंग्लिश मी तर मला प्रत्येक रोडला गतिरोधक पाहिजे। आणि पुन्हा महाराजाच्या पुतळ्यापासून ह्याच्यापर्यंत वालूर नाक्यापासून तिथे पाहिजे साहेब, लय ऍक्सिडेंट व्हायले, लोक का नाही लय परेशान आहेत। काय तुम्ही असा उल्लेख केला असेल उल्लेख केला ह्याच्यावर, पण सांगायला तुम्हाला नाही काय अडचण नाही। कुठले असे केलं आपण हे तिन्ही पॉईंट दिलेले साहेब ह्याच्यावर। हे रायगड कॉर्नर पासून परभणी रोड, हे खालचा कॉलेजचा खालचा रोड, बाबासाहेब ह्याच्यापासून महाराजाच्या पुतळ्यापासून वालूर नाक्यापर्यंत ही रोड आपल्याकडे नाही। कॉलेजपासून जे रस्ता गेला काही त्याचं निवेदन नगरपालिकेला त्यांच्याकडे त्यांनी काम केलं, ते आमच्याकडे नाही। छत्रपती पुतळा ते वालूर ठीक आहे ना, आपल्याकडे काहीच अडचण या बरोबर।